हॅलो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे गणित बघितलं तेच उदाहरण आता पुढे घेऊया. ते म्हणजे 536 अधिक 398 आणि आपण हे यावेळी संख्येच्या विस्तारित रूपामध्ये लिहून त्याची बेरीज करणार आहोत. म्हणजेच आपल्याला ते अचूकपणे समजेल की हातचा आपण देतो म्हणजेच काय करतो आणि नक्की त्यावेळी काय घडत असतं. तर चला आपण आधी 536चं विस्तारित रूप लिहूया. तर इथे 5 हा शतकाच्या घरात आहे म्हणजे तो 500 दर्शवतो. त्यानंतर 3 हा दशकाच्या घरात आहे म्हणजे तो 3 दशक म्हणजेच 30 दर्शवतो. आणि 6 हा एककाच्या घरात आहे म्हणजे तो सुट्टे 6 दर्शवतो. आता याचप्रमाणे आपण 398चे सुद्धा विस्तारित रूप लिहूया. तर इथे 3 हा 300 दर्शवतो, 9 हा 90 दर्शवतो आणि 8 हा 8 एकक एवढे दर्शवतो. आता आपण इथे पुढे नेहमीप्रमाणे उजवीकडील पहिल्या रकान्यापासून बेरीज करायला सुरुवात करूया. म्हणजे बघा, आपण एककांची जर बेरीज केली तर आपल्याला इथे मिळतं 6 अधिक 8 बरोबर 14. आता तुम्ही विचार करा 14 म्हणजे काय. तर 14 म्हणजे 10 अधिक 4 आणि यामध्ये जो भाग 10च्या पटीमध्ये नाही आहे म्हणजे इथे 4 हा 10च्या पटीत नाही आहे तो भाग म्हणजे 4 आपण एककाच्या घरात खाली लिहू आणि जो भाग 10च्या पटीत आहे तो आपण दशकाच्या रकान्यामध्ये हातचा म्हणून पाठवू. आपण हे या ठिकाणी फक्त यासाठी करत आहोत जेणेकरून 10च्या अंकांची मोजणी आपल्याकडून विसरली जाणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला पुढे आता दशकाच्या रकान्यामधल्या सर्व संख्यांची बेरीज करून 10 अधिक 30 अधिक 90 हे मिळत आहे. आणि आधीच आपण बघितलं की या संख्यांची बेरीज ही 130 एवढी येते. आता या 130 मधील जो भाग 100च्या पटीमध्ये नाही आहे तो कुठला भाग आहे तर तो आहे 30. तो आपण दशकाच्या रकान्यामध्ये लिहिणार आहे. आणि जो भाग 100च्या पटीमध्ये आहे तो आपण हातचा म्हणून शतकाच्या रकान्यामध्ये लिहिणार आहे. म्हणजे नेहमीच्या पद्धतीने आपण फक्त 1 हा अंक वर लिहितो पण विस्तारित रूपामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की तिथे प्रत्यक्षात 100 हे पुढे पाठवलेले आहेत. आता शेवटी शतकाच्या रकान्यातील संख्यांची आपण बेरीज करूया. तर 100 अधिक 500 अधिक 300 यांची बेरीज होते 900 आणि 900 हा शतकाच्या रकान्यात आपण खाली लिहूया. आणि आपल्याला इथे उत्तर मिळालं 900 अधिक 30 अधिक 4. आणि आपण हे विस्तारित रूप जर एकत्र केलं तर आपल्याला ह्याचं उत्तर मिळेल 934. तर छान, अशा प्रकारे तुम्हाला विस्तारित रूपामध्ये हे सोडवून अधिक चांगल्या प्रकारे समजलेलं असेल की आपण हातचा कशा प्रकारे घेतो आणि त्या हातच्याचा नेमका अर्थ काय असतो ते.